रास्ता कितना भी मुश्किल क्यों ना हो, मंजिल तो हम पाके रहेंगे. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण 30 डेज चॅलेंज सुरू करतोय. हा एक कोर्स आहे जो 30 दिवसांसाठी आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर मी याला चॅलेंज का म्हणते ते मी क्लिअर करते तुम्हाला. कारण आपण कोणतीही गोष्ट जेव्हा आव्हान म्हणून घेतो, आपल्याला कोणीतरी चॅलेंज देतं त्यावेळेला ती आपण म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला ती गोष्ट करायचीच आहे म्हणून आपण पेटून उठतो. आणि तसंच आपल्याला या 30 दिवसांमध्ये आपल्या परीक्षेसाठी काहीही झालं तरी सुद्धा आपला अभ्यास, आपला सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे आणि आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कितीही कष्ट घ्यावे लागले, तरी सुद्धा ते करण्याची आपली तयारी पाहिजे म्हणून मी याला चॅलेंज म्हणते. या चॅलेंजबद्दल बरेचसे प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत, की म्हणजे जॉइन कसं करायचं? त्यानंतर एक्झॅक्टली प्लॅन काय असेल, की आपण एक्झॅक्टली या 30 डेजमध्ये काय करणार आहोत? पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे? लेक्चर कुठे पाहायला मिळतील आणि ते कधी पाहायला मिळतील? ते किती वेळा पाहता येतील? असे काही प्रश्न आहेत. त्याचबरोबर ॲडमिशनची लास्ट डेट काय आहे? हे काही तुमचे डाउट्स आहेत, तर याच्याबद्दलचा कंप्लीट हा व्हिडिओ आहे. जो पार्ट तुमचा म्हणजे जो क्वेश्चन आहे तुमचा, जो पार्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तुम्ही तेवढाच पाहिला तरी चालेल. ठीक आहे. मी ट्राय करेन जर मला टाईमलाईन देता आली, तर मी खाली टाईमलाईन देईन, की कोणत्या मिनिटाला मी काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, की हे जॉइन कसं करायचं? मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते, जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल, जर तुम्हाला म्हणजे ₹699 भरणं पॉसिबल असेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल चॅलेंज, तरच हे जॉइन करण्याचा विचार करा. फक्त हे काय आहे, हे मला माहिती करून घ्यायचंय किंवा या चॅलेंजमध्ये कोण-कोण आहे, हे मला पाहायचंय किंवा आणखी काही. या कारणांसाठी तुम्ही इकडे येऊ नका, कारण याच्यामध्ये तुमचा खूप वेळ वाया जाईल. त्यापेक्षा मग तुम्ही म्हणजे आधी डिसाईड करा, की तुम्ही ₹699 भरून जॉइन करायला तयार आहात का? आणि जर तयार असाल तरच तुम्ही इकडे या, अदरवाईज तुम्ही या फंदामध्ये पडू नका. ठीक आहे. तर जॉइन एक्झॅक्टली कसं करायचं? तर टेलिग्राम चॅनलची आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. एक डाऊट आहे बऱ्याच जणांना, की टेलिग्रामवरती वॉरियर ऑफिसर हे नाव सर्च केल्यानंतर बरेचसे चॅनल येतात. तर आपल्या नावाने काही फेक चॅनल्स आहेत. सो मी चेक पण केलं ॲक्चुअली त्यांचे जे लोगो आहेत, जे आपण प्रोफाईल पिक्चर म्हणतो, तर ते सुद्धा त्यांनी आपल्या चॅनलचं उचलून तिथे टाकलेलं आहे. तर पहिल्यांदा खात्री करून घ्या, की तो आपलाच चॅनल आहे का? आणि मगच तुम्ही जॉइन व्हा. तर जी लिंक मी तुम्हाला इथे दिलेली आहे, सेम लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. डिस्क्रिप्शन म्हणजे काय असतं हे पण बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तर तुम्ही व्हिडिओचा टायटल जिथे पाहताय ना, तिथे बरोबर त्या टायटलच्या समोर तुम्हाला एक अशा प्रकारचा ॲरो दिसेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, की व्हिडिओची बाकीची माहिती जी असते म्हणजे एक बॉक्स ओपन होतो त्याला डिस्क्रिप्शन म्हणतात. तर तिथे तुम्हाला ही लिंक मिळेल. तिथे जाऊन तुम्ही तो जो आपला ग्रुप आहे तो जॉइन करायचा आहे. ठीक आहे. तिथे जॉइन केल्यानंतर तुम्ही मेसेज करायचा आहे सरळ, की मला हे चॅलेंज घ्यायचं आहे किंवा मी इंटरेस्टेड आहे किंवा मी फीस भरायला तयार आहे आणि हे चॅलेंज घ्यायला तयार आहे. त्यानंतर तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला दुसरा ग्रुप जॉइन करायचा आहे, ज्या ग्रुपचं नाव आहे 30 डेज चॅलेंज. ठीक आहे. आणि हा जो ग्रुप आहे 30 डेज चॅलेंज ग्रुप, याच्यामध्ये ठराविकच मुलं आहेत, जे की ॲडमिशन घेणार आहेत. आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं नाही त्यांनी प्लीज अजिबात असा मेसेज करून हा ग्रुप जॉइन करू नका. कारण याच्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होईल आणि बाकीच्यांना सुद्धा डिस्टर्ब होईल. ठीक आहे. ऑलरेडी जे जॉइन आहेत ग्रुपवरती, त्यांना पण मला हे सांगायचं आहे, म्हणजे जे 30 डेज चॅलेंजच्या ग्रुपला आहेत त्यांना, जर तुम्ही या चॅलेंजमध्ये किंवा या ॲडमिशनमध्ये इंटरेस्टेड नसाल, तर तुम्ही इथून आत्ताच बाहेर पडा त्या ग्रुपमधून. कारण उगीचच तिथे गर्दी करण्यात काहीच अर्थ नाही. इथे तुमचा पण टाईम वेस्ट होतो आणि बाकीच्या मुलांना पण मेसेजेस किंवा जो महत्त्वाचा एखादा माझा मेसेज असतो, तो शोधायला त्यांना प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. प्लस मी काय करते, की कॉमेंट सेक्शनमध्ये पण लिंक देते आणि तो मेसेज पिन करते. सो तुम्ही तिथून सुद्धा जॉइन करू शकाल. ओके. सो जॉइन कसं करायचं हा तुमचा प्रॉब्लेम आता संपला असेल, की ॲटलीस्ट तुम्हाला फर्स्ट स्टेप समजली असेल. ठीक आहे. पुढचा पार्ट जो येतो तो म्हणजे प्लॅन. ॲक्चुअल प्लॅन काय असेल आणि याच्याबद्दल ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनी मला विचारले, तर त्यांच्यासाठी हे आहे. आणि जे ॲडमिशन घेणार आहेत त्यांना मी स्पष्टपणे सांगते, की हा पूर्ण प्लॅन पाहिल्यानंतर जर तुम्हाला हे पटलं तरच तुम्ही जॉइन व्हा, अदरवाईज तुम्ही जॉइन होऊ नका. ठीक आहे. तर जे मी तुम्हाला इम्पोर्टंट टॉपिकचे व्हिडिओज काही पाठवलेले आहेत. ठीक आहे.
तुम्ही पाहिले असतील वॉरियर ऑफिसरवरती मी 6 विषयांचे इम्पोर्टंट टॉपिकचे व्हिडिओज दिलेले आहेत, पण त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा नाही आहे, त्याऐवजी गणित बुद्धिमत्तेचा आहे. ठीक आहे. तर जे बाकीचे 5 सब्जेक्ट आहेत आपले पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि सायन्स, या 5 सब्जेक्टचे जे मी महत्त्वाचे घटक तुम्हाला दिलेले आहेत, ते घटक जे आहेत, त्या घटकांची तयारी जी आहे ती तुमची इकडे करून घेतली जाईल. मग ही तयारी कशी करून घेतली जाणार आहे, तर या घटकांवरती ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर असे प्रश्न उत्तरांचे लेक्चर्स असतील. म्हणजे एक प्रश्न असेल, त्याचे ऑप्शन असतील. तुम्ही तुमचा विचार करून तुमचं उत्तर रेडी ठेवायचं आहे, जे तुम्ही लिहून ठेवाल बाजूला, आणि मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कंप्लीट देणार आहे. असे आपण टॉपिक कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. पण सगळेच टॉपिक आपण क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमधून कंप्लीट करणार नाही. काही टॉपिक म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जर सायन्स हा विषय तुम्हाला अवघड वाटत असेल, वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण हा जो घटक आहे, तर इथे मी तुम्हाला फक्त प्रश्न दिले, तर हे सगळं तुमच्या डोक्यावरून जाईल. त्यापेक्षा जर ते टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन केले किंवा त्याची जर मी एखादी छानशी ट्रिक दिली, जसं की काल एक मी लेक्चर तुम्हाला पाठवलं होतं टेरिडोफायटाचं, एक मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलं होतं. तर अशा प्रकारच्या ट्रिक्स जर दिल्या, तर ते तुम्हाला जास्त समजेल आणि लक्षात राहील असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपण काय करणार आहोत, तर असे जे घटक आहेत, जे टफ वाटतात आपल्याला किंवा जे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटपेक्षा जे जर मी टीच केले, तर ते तुमच्या जास्त लक्षात येतील. ते घटक आपण टीचिंग करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे ते तुम्हाला एक्सप्लेन केले जातील. काही सॅम्पल क्वेश्चन आन्सर घेतले जातील, जे की प्रिव्हियस इयरचे असतील. आणि इतर जे लेक्चर्स आहेत, इतर जे टॉपिक आहेत, जे म्हणजे तुम्ही वाचून तुम्हाला समजू शकतात, असे टॉपिक जे आहेत ते आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत. आणि तो टॉपिक जो आहे, म्हणजे त्याचा महत्त्वाचा पार्ट जो आहे, आयोगाचे कसे प्रश्न येऊ शकतात, ते आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल, की एक्झॅक्टली या 30 डेजमध्ये काय होणार आहे. ठीक आहे. मग हा जो क्रम असेल तो कसा असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक जे मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, की मी मागे 3 लेक्चर्स अपलोड केले, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी. त्या लेक्चरमध्ये जे मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेले आहेत एक्झामच्या दृष्टीने, तेच टॉपिक इथे कव्हर केले जाणार आहेत. आणि अर्थात तेवढे तुम्ही कव्हर केले तर तुम्ही मोर दॅन 45 मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे. त्यानंतर जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आणि करंट्स. आता सायन्स आणि करंट्समध्ये हे 4 तर आपण याच क्रमाने घेऊयात, पण सायन्स आणि करंटमध्ये तुमची डिमांड जशी असेल तसं आपण घेऊयात. जर तुम्ही अगोदर करंट घ्या म्हटलं आणि नंतर सायन्स म्हटलात, तर आपण तसंही करूयात. कारण सायन्स थोडं लेट घेतलं तर ते एक्झामपर्यंत तुमच्या लक्षात राहण्याची चान्सेस जास्त असतील. सो जसं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण करूयात, किंवा मॅक्झिमम स्टुडंट जसं म्हणतील तसं. ठीक आहे. आता हे जे सगळा प्लॅन आहे आपला, किंवा हे जे टीचिंग आहे, हे जे लेक्चर्स आहेत, ते एक्झॅक्टली कधीपासून सुरू होणार आहेत, तर 1 फेब्रुवारीपासून हे सुरू होतील. मी त्यापूर्वी एखादं लेक्चर जे आहे, ते ज्या लोकांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे, त्यांच्यासाठी मी एखादं डेमो लेक्चर जे आहे, ते मी अवेलेबल करून देईन. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो, ज्याच्याबद्दल अनेक जणांना डाऊट आहे, तो म्हणजे पेमेंट मेथड. ज्यावेळेला तुम्ही चॅनलवरती 30 डेज चॅनलवरती तुम्ही चॅलेंजच्या ग्रुपवरती जेव्हा जॉइन होता, तिथे ऑलरेडी म्हणजे एका वॉरियरनी ऑलरेडी माझी हेल्प केली. इथे त्यांनी पूर्ण जी मेथड आहे पेमेंटची ती सांगितलेली आहे. 30 डेज चॅलेंज ग्रुपवरती एक QR कोड जो आहे, एक इमेज आहे, ती मी तुम्हाला सेंड केलेली आहे. ठीक आहे. ती जी इमेज आहे ती तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवायची आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या फोनपे ॲपला तुम्ही जायचं आहे. जर तुमच्याकडे स्वतःचं फोनपे ॲप नसेल तरी पण मी सांगते काय करायचं ते. फोनपे ॲपला जायचं. तिथून तुम्हाला फोनपे ॲपच्या उजव्या बाजूला QR कोडचा आयकॉन दिसतो. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. त्या आयकॉनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला 2 ऑप्शन येतात. एक येतो फ्लॅशचा, म्हणजे तुम्ही जो दुसरा QR कोड आहे तो स्कॅन करा म्हणून एक फ्लॅशचा ऑप्शन येतो, आणि त्याच्या शेजारी गॅलरी असा दुसरा ऑप्शन येतो. ठीक आहे. तर तुम्ही ऑलरेडी फोटो सेव्ह केलाय, त्यामुळे तुम्ही काय करणार आहात, गॅलरी ऑप्शनला जाणार आहात. आणि तिथे तुम्ही तुमची गॅलरी ओपन झाल्यानंतर जो QR कोड मी जो पाठवलेला आहे तुम्हाला, जी इमेज तुम्ही सेव्ह केली आहे, तो तिथे ओपन करायचा. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येतो, की किती तुम्हाला पे करायचे आहेत, आणि मग 699 ही अमाउंट तुम्हाला तिथे टाकायची आहे आणि तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके, एवढं सोपं आहे. जर तुमच्याकडे म्हणजे स्वतःच्या फोनमध्ये फोनपे नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या किंवा इतरांच्या फोनवरूनही पेमेंट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक काळजी घ्या, बऱ्याच जणांना मला परत सांगावं लागतं, की तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्ही पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट, त्या स्क्रीनशॉटच्या खालीच तुमचं नाव स्वतःचं आणि तुमचा ईमेल ID.
ईमेल ॲड्रेस जो असतो तो द्यायला विसरू नका, कारण तुमच्या ईमेल ॲड्रेसशिवाय मी तुम्हाला लेक्चरचा ॲक्सेस देऊ शकत नाही. ठीक आहे. आणि ईमेल ॲड्रेस प्लीज खूप काळजीपूर्वक द्या. स्मॉल लेटर, कॅपिटल जे काही असेल ते व्यवस्थितपणे टाईप करून द्या. कारण तुम्हाला लेक्चर तेव्हाच दिसतील जेव्हा तुमचा ईमेल आयडी जो आहे किंवा ईमेल ॲड्रेस जो आहे तो करेक्ट असेल तेव्हा. ठीक आहे. आय थिंक पेमेंट मेथडच्या बाबतीत पण तुमचं क्लिअर झालं असेल जे मला सांगायचं होतं ते. आता त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे लेक्चर्स जे आहेत ते कधी पाहायला मिळतील, कुठे पाहायला मिळतील, किती वेळा पाहायला मिळतील. तर लेक्चर हे YouTubeवरतीच असतील. ज्यावेळेला मी एखादं लेक्चर अपलोड करेन त्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. ठीक आहे. लेक्चर अपलोड केल्या तुम्हाला त्या लेक्चरचं नोटिफिकेशन जे आहे आणि त्याची लिंक जी आहे ती तुमच्या ईमेल आयडीवरती येईल. ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुमचा जो ईमेल आयडी आहे जो तुम्ही मला दिलाय तो ईमेल आयडी तुमचा जो फोन तुम्ही वापरणार आहात त्या फोनमध्ये तुमचा तो ईमेल आयडी तुम्ही लॉग इन केलेलं असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि मग ज्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला त्या लिंकवरती क्लिक कराल तुम्ही YouTubeला तुमचा जो स्वतःचा ईमेल आयडी आहे तो लॉग इन असेल त्यावेळेलाच तुम्हाला ते लेक्चर दिसतील. अदरवाईज तुम्हाला दुसरीकडे हे लेक्चर्स दिसणार नाहीत. सरळ दिस व्हिडिओ इज प्रायव्हेट म्हणून लिहिलेलं येईल जर तुम्ही इतरांच्या ईमेल आयडीवरून ते लेक्चर पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर. ठीक आहे. सो हे तुम्हाला YouTubeवरती मिळतील. एवढं तुम्हाला क्लिअर झालं. दुसरी गोष्ट कधी पाहायला मिळतील. मी अपलोड केल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही तिथून पुढे हे लेक्चर लगेच पाहू शकता. कितीही वेळा पाहू शकता, कधीही पाहू शकता. असं नाही की फक्त ठराविक टाईममध्येच ते लेक्चर चालतील आणि परत बंद होतील असं काही नाही. कितीही वेळा पाहू शकता, कधीही पाहू शकता. तुम्ही कुठेही असताना पाहू शकता YouTubeवरती. पण परीक्षेपर्यंत म्हणजे तुमची एक्झाम होईपर्यंत एप्रिल मंथमध्ये तुम्हाला तो ॲक्सेस दिला जाईल. त्यानंतर मात्र त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. जर तुम्हाला त्याची मुदत वाढवून हवी असेल म्हणजे जसे की तुम्हाला असं वाटलं की काही चॅप्टर आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत जे की मेन्ससाठी आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. त्याची प्रोसिजर पुढची वेगळी असेल. ओके. सो आय होप की हे सगळे मुद्दे कव्हर झालेत. आता एक मुद्दा येतो तो म्हणजे ॲडमिशनची लास्ट डेट काय आहे. तर ॲडमिशनची लास्ट डेट जी आहे ती आहे 31 जानेवारी. ठीक आहे. 31 जानेवारी ही लास्ट डेट आहे. त्यानंतर जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फीज ही जास्त असेल. किती असेल ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण मी इतकं सांगते की जर तुम्हाला 699 मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि अर्थात मला वैयक्तिकरित्या पटत नाही की म्हणजे मी ढीगभर मुलांना सांगून ठेवलं आणि खूप सगळे ॲडमिशन्स घेतले आणि परत तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही मला ग्रुपवरती विचारलं तर मी जर समजा तुम्हाला गाईड करायला अवेलेबल नसेल कारण जास्त मुलं असतील तर अर्थात मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार. त्यामुळे मी लिमिटेड ॲडमिशन्स ठेवणार आहे. सो फर्स्ट कम फर्स्ट सर्व या नियमाप्रमाणे जो आधी येईल त्याला मिळेल या नियमाप्रमाणे हे ॲडमिशन्स केले जातील. ओके. सो आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. पुन्हा एकदा सांगते जॉईन करण्याचा जो रूल आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधल्याच आय डीवरून जे आहे ते जॉईन व्हायचं आहे आणि तिथे तुम्ही मला मेसेज कराल. त्यानंतर तुम्हाला दुसरी एक लिंक दिली जाईल. त्या लिंकवरून तुम्ही 30 डेज चॅलेंजच्या ग्रुपला जॉईन व्हाल. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनीच जॉईन व्हा. जे ऑलरेडी जॉईन आहे त्यांना ॲडमिशन घ्यायचं नसेल तर त्यांनी प्लीज ग्रुपमधून बाहेर पडा आणि काही वेळानंतर म्हणजे मी जी लिंक पाठवत आहे तर तुम्ही ॲटलिस्ट 24 तासाच्या आत त्या लिंकनी जॉईन व्हा. अदरवाईज 24 तासानंतर ती लिंक चेंज होण्याची शक्यता दाट आहे कारण मी ती लिंक बदलत असते. उगीचच कोणतीही लिंक जर व्हायरल झाली तर नको ते विद्यार्थी ग्रुपमध्ये घुसू शकतात. ठीक आहे. पहिला मुद्दा हा झाला. प्लॅनमध्ये एक्झॅक्टली काय आहे ते मी एक्सप्लेन केलं आणि प्लॅन तुम्हाला आवडला, तुम्हाला वाटलं की याच्यातून तुमची तयारी होईल तरच तुम्ही या चॅलेंजमध्ये या. ओके. तुम्हाला जर असं वाटत असेल की एवढं केल्याने मी पास होणार नाही तर तुम्ही या चॅलेंजसाठी रेडी होऊ नका. इथे तुम्ही ॲडमिशन घेऊ नका. ठीक आहे. पेमेंट मेथड मी सांगितलेली आहे तुम्हाला फोनपेवरूनच पेमेंट करावं लागेल. दुसरा ऑप्शन जर मला देता आला तर मी नक्कीच ट्राय करेन. या 2 दिवसामध्ये मी शक्यतो ट्राय करेन. जर दुसरा ऑप्शन काही देता आला तर तो मी नक्की देईन. त्यानंतर लेक्चर कधी, कुठे, किती वेळा पाहायला मिळतील तर तुम्हाला कितीही वेळा ते पाहता येतात, कधीही पाहता येतात आणि एक्झामपर्यंत त्याचा ॲक्सेस असेल म्हणजे परीक्षा होईपर्यंत तुम्हाला ते लेक्चर्स मिळतील. रादर एप्रिल मंथ ते तुम्हाला लेक्चर मिळतील आणि तुम्ही कधीही पाहू शकता. पण
ज्या मोबाईलवरून तुम्ही लेक्चर पाहणार आहात तिथे तुमचा ईमेल आय डी जो तुम्ही मला दिलेला आहे तो लॉग इन असणं खूप आवश्यक आहे, ठीक आहे. आणि लास्ट डेट मी तुम्हाला सांगितलं 31 जानेवारी आहे. त्यानंतर मात्र जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा फीज द्यावी लागेल. ओके. आय होप आता तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील 30 डेज चॅलेंजमध्ये. हां, आणखी एक गोष्ट सॉरी मी विसरले, की जे 30 डेज चॅलेंज आहे त्यासोबतच आणखी काही लेक्चर्स असतील. म्हणजे तुम्हाला मी एक दुसरा पॅरलल प्लॅन पण देईन जो की तुमचा होमवर्क असेल आणि ते तुम्हाला करायचं आहे. आणि मला माहिती आहे की जर तुम्ही ते केलं तर 100% म्हणजे कोणतीही व्यक्ती जी व्यक्ती हे ट्राय करते ना ती व्यक्ती कट ऑफच्या पुढे 100% जास्त मार्क्स मिळवणारच आहे, ठीक आहे. तर त्यामुळे एक पॅरलल प्लॅन पण मी तुम्हाला देईन जो तुम्हाला फॉलो करायचा आहे. तर हे लेक्चर व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि मगच ॲडमिशनचा निर्णय घ्या. आणि जर तुम्ही घेणार असाल तर अर्थातच वेलकम. जरी घेणार नसाल तरीसुद्धा हे जे मी काही टॉपिक सांगितलेले आहेत किंवा जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतः फॉलो करू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्टडी प्लॅन करू शकता. आणि काही का असेना म्हणजे तुम्ही ॲडमिशन घ्या किंवा घेऊ नका, सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही अभ्यास करणं आणि तुमची जी ड्रीम पोस्ट आहे ती मिळवण्यासाठी तुम्ही कष्ट करणं, ठीक आहे. सो इथे मी एक फक्त माध्यम असू शकते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी. ओके. सो आय होप या व्हिडिओतून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन प्लस कॉमेंट सेक्शनमध्ये मिळेल, ठीक आहे. काही शंका असेल तरी पण तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. ओके. स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ. थँक्यू.